राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांची नावं आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत नावं जाहीर होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक होण्याची शक्यता। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशन झाल्यानं 4 दिवसांपासून सुरू होते उपचार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत। 10 मार्चला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी। हवाई सुरक्षांच्या नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नखा एवढं, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। डीजीसीएच्या व्हीएसआर कंपनीवरील कारवाईवर रोहित पवार यांचं ट्विट। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज। संदीपान भुमरेंकडून 1,150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, तर संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळले। आमदार विलास भुमरेंसह ड्रायव्हरकडून दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा। विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। परभणी, हिंगोली, नांदेड, इंदापुरात उभी पिकं आडवी। अनेक गावांना गारपिटीचा फटका। बळीराजा पुन्हा संकटात। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई। नाशिकच्या रासेगावमधील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच।